हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा मेसेज थोडासा वेगळा असणार आहे. कर्म चेकिंग, तुमचं कर्म काय आहे आणि प्लस काय गोष्टी आहेत तुमच्या पास्ट लाईफ किंवा प्रेझेंटमध्ये आणि तुमच्या फ्युचरसाठी. ओके, कलेक्टिव्ह मेसेज आहे, जनरल मेसेज आहे. जितका रेझोनेट होईल तितकाच मेसेज घ्या, जास्ती फोर्सफुली घेऊ नका. ओके, प्रत्येक कार्ड जेही तुम्ही टॅरोट रीडिंग कोणाचीही बघत असाल जरी 70% एनर्जीज घेत जा, 30% तुमचा कर्मा असतो, राईट. आणि तोच कर्मा काय आहे, ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्ड झाला, ज्याच्यामध्ये एक लाईफ आहे आपली, ओके, तर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड झाल्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये आपण अडकलं जातो. तर त्या कोणत्या अशा गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही अडकलं जात आहे त्यासाठीचा आजचा मेसेज असणार आहे. ओके, तर आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय मेसेज येतं. हा कर्मा चेकिंग मेसेज असणार आहे, राईट. कलेक्टिव्ह आहे, टाइमलेस मेसेज येणार आहे. ज्याही वेळेला युनिवर्सला वाटेल की तुमच्याकडे या मेसेजची गरज आहे त्यावेळेला तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर नक्की हा मेसेज येईल. ओके, थँक्यू सो मच. चेक. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, जे व्ह्यूवर्स बघत आहेत त्यांचा आत्ता कर्मा काय आहे किंवा काय गोष्ट आहेत त्यांच्या लाईफमध्ये, मग त्या रिलेशनसाठी असू देत किंवा त्यांच्या कोणत्याही फायनान्शियली गोष्टीसाठी, तर काय गोष्ट आहेत प्लीज ॲन्सर करा. स्ट्रेंथ, ओके. द हँडमॅन, the High Princess, Three of Wands, आधी कार्ड घेऊया. वाव, द लव्हरचं पण कार्ड आलंय. एस ऑफ वॉन्ड्स, फाइव ऑफ पेंटिकल्स, पेज ऑफ सॉर्ट्स. द मून चालय पण रिव्हर्स मध्ये कार्ड आलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरा आत्ता अडकला आहात कोणत्या तरी दोन गोष्टींमध्ये. अशा दोन गोष्टी तुमच्या समोर आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला निर्णय घेता येत नाही. डिफिकल्ट थोडीशी सिच्युएशन झाली असं मला वाटतंय. पण एक गोष्ट केल्या तुम्ही, एका ठराविक टायमिंगपर्यंत तुम्ही प्रयत्न खूप केला त्या गोष्टीसाठी. ते कोणतीही गोष्ट असू दे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही खूप प्रयत्न केला. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला सलेंडर करून दिले युनिवर्सकडे, परमेश्वराकडे. म्हणजे जेही काही असेल आता तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा. आणि इथून पुढं माझ्या लाईफचा जोही काही गोष्ट आहे ती तुम्ही आता इथून पुढं सॉर्ट आउट करायची किंवा त्याच्यामध्ये कितीही करायचं ते तुम्ही बघा. आणि कुठे ना कुठेतरी तुम्ही सलेंडर केलं. ओके, स्वतःला युनिवर्सकडे सलेंडर केले. त्या गोष्टींसाठी प्रयत्न खूप केलेत. आत्ताही सध्या खूप जास्त वेट चालला आहे तुमचा. प्रेयर अजूनही तुमची चालू आहे परमेश्वराकडे. तुमची प्रेयर ऐकले गेलेले आहे. तुम्ही जेही परमेश्वराकडे खूप आतुरतेनं आणि खूप वेट करून ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत ना, त्याचं मला वाटतं बेनिफिट्स डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे काही ना काहीतरी. तुम्ही स्ट्रॉंग आहात. ओके, मेसेज बघा, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. तरीसुद्धा अशा काही सिच्युएशनमध्ये अडकलं जात आहे जिथून बाहेर पडत नाही आहे तुम्ही लवकर. खूप प्रयत्न केला आहे तुम्ही, तरीसुद्धा तुम्ही वेट केला आहे. ज्या वेळेला हा वेट तुम्हाला असं वाटलं की हा वेट किती टाईम मी करणार, त्यानंतर तुम्ही एका अशा दोन गोष्टींमध्ये अडकला जिथं फायनान्शियली पण असू शकतं. थोडंसं फायनान्शियली लॉस झालात, थोडं डिस्टर्ब झालात, थोडं तब्येती पण तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल. तब्येत पण डेफिनेटली तुमची काही ना काहीतरी डाऊन झालेलं असेल. थोडं डिस्टर्ब झालेलं असणार तुम्ही त्या गोष्टीमधून. तर अशा दोन गोष्टीमध्ये अडकल्यानंतर तुम्ही डेफिनेटली परमेश्वराला पूर्ण सलेंडर केलं आणि त्यांच्याकडे तुमची प्रार्थना, जी काही प्रेयर असेल ते तुम्ही सांगितलेलं आहे. ओके, तुमच्या लाईफमध्ये आत्ता न्यू लव्ह असू शकतो. कोणीतरी न्यू लव्ह, किंवा मला असं वाटतं की डेफिनेटली आधीच तुम्ही रिलेशनमध्ये असाल, पण तो व्यक्ती तुमच्यासाठी नक्की चांगला आहे का किंवा व्यवस्थित आहे का याच्यासाठी काही विचार तुम्ही करताय असं मला वाटतं. थोडा आत्ता स्वतः गोंधळ झाला आहे तुमचा असं झालेलं आहे की म्हणजे डाऊट म्हणतो ना, की डाऊट आहे तुम्हाला की मी ह्या रिलेशनमध्ये जाऊ का, हे रिलेशन माझ्यासाठी योग्य असेल का, योग्य जर नसेल तर पुढे जाऊन काय गोष्टी होतील, आणि योग्य जर असेल तर योग्य आहे
याचं काय गॅरंटी. तर थोडंसं तुम्हाला ते क्लिअरिटी येत नाही आहे, थोडंसं तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं डेफिनेटली अडकला आहात. तुम्ही कोणती तरी गोष्ट रिलेशनमध्ये थोडंसं चूज करताय, म्हणजे निवडताय. ओके, बेटर कोणती असेल गोष्ट, बेटर पर्सन कोण तुमच्या लाईफमध्ये असेल हे काही ना काहीतरी तुम्ही निवडताय. जनरल मेसेज आहे, तुमच्याशी जितका रेझोनेट होईल तितका घ्या. बाकी तुमच्यासाठी गायडन्स चेक करूया. रिलेशनमध्ये आहात किंवा आत्ता न्यू रिलेशनमध्ये पण असू शकता तुम्ही. एक गोष्ट आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये कितीही अडका, म्हणजे म्हणतो ना कितीही तुम्ही आतमध्ये पूर्ण पडा, पण डिवाईन तुम्हाला बाहेर काढणारच काढणार आहे. कारण पूर्ण ब्लेसिंग आहे. तुम्ही जिथंही ज्या रिलेशनमध्ये जाणार ना ते तुमच्यासाठी योग्य आहे का नाही हे तुम्हाला डेफिनेटली सांगणार. तुम्ही फायनान्शियली अडकला असाल त्याच्यातून सुद्धा तुम्ही व्यवस्थित सुखरूप बाहेर निघणार आहे. कारण तुम्ही जी प्रेयर तुम्ही जी परमेश्वराकडे मागता आहात ना ते डेफिनेटली कंप्लीट होताना मला दिसतंय. म्हणजे ते तुमच्यासोबत आहेत, तुमच्यासाठी योग्य रस्ते कोणते आहेत ते तुम्हाला डेफिनेटली एक म्हणतो ना एक राईट डायरेक्शन आपल्याला ते दाखवणार आहेत. तसं तुम्हाला राईट डायरेक्शन ते निवडून देणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. 6 ऑफ वॉन्ड्स. आता ही गोष्ट जी तुमच्या लाईफमध्ये आहे ना ही 5-6 महिन्यापूर्वी किंवा त्याच्या आधी पण असू शकते. तेव्हापासून तुम्ही ह्या गोंधळामध्ये आहात की काय करायचं काय नाही. किंवा असं असेल की कोणी आधी तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, आता न्यू पर्सन आलेला असेल किंवा आधी काही फायनान्शियली लॉस झालेला आहे, अजून पण तुम्ही त्या गोष्टींमध्ये असाल. सगळ्या गोष्टीतून तुम्ही व्यवस्थित बाहेर निघणार आहात. ओके, अजून थोडासा टाईम लागणार आहे. हे बघा म्हणतो ना की मी मगाशी पण एक प्रेडिक्शन घेतली, त्याच्यामध्ये पण 6 ऑफ वॉन्ड्सच आलेलं होतं. मूव ऑन करून जाणं तिथंच ठीक आहे जिथं योग्य गोष्टी वाटत नाही. आणि डिवाईन आपल्याला साईन पण देतं. डेफिनेटली काही ना काहीतरी आपल्याला नंबर्स दिसणार, काही ना काहीतरी साईन देणार, कोणीतरी आपल्याला भेटणार. समजा की आता हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. ओके, तुम्ही एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये अडकला, कोणत्या तरी अशा परिस्थितीमध्ये अडकला जिथून तुम्हाला निघता येत नाही, तुम्हाला कळत नाही की मी निर्णय काय घेऊ. त्यावेळेला जर हा मेसेज माझा मेसेज तुमच्यापर्यंत जर पोहोचलेला असेल तर तुम्हाला एक साईन मिळालेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सांगण्यात येतं. मग असं नाही आहे की डिवाईनचं असं म्हणणं आहे की बाजूला होणे एखाद्या गोष्टीतून हा पर्याय नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये टिकण्यासाठी. तुम्ही त्याच्यातून कसं निघू शकता, पण तेही सुखरूप. न ही म्हणतो ना की काठी पण तुटली नाही पाहिजे असं म्हणतो ना एक म्हण आहे, तसं तुम्ही सुखरूप कसं बाहेर निघाल हे डिवाईन बघते. डिवाईनचं सगळं प्लॅनिंग चाललंय की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून कसं सुखरूप व्यवस्थित बाहेर काढते. ह्या गोष्टी लगेच होतात का लगेच होत नाहीत. आपल्याला एंजलिक नंबर ज्या वेळेला दिसतात तर ते ॲक्शन लगेच होतात का नाही, एक साईन असतो आपल्यासाठी. खूप टाईम काय काय ना 4 महिने 6 महिने अगदी एक वर्ष जातं. तुम्ही मला विचाराल तर एक वर्ष मी काय काय गोष्टींसाठी वेट केलेलं. मग त्यानंतर आपल्याला गोष्टी समजतात. येस, आपल्याला कधीपासून एंजलिक नंबर दिसत होतात आणि आत्ता आपल्याला त्या गोष्टीचं आउटकम मिळतं आहे. ओके, जो हार्डवर्क आपण इथं केलं आहे ना पास्टमध्ये त्याचा एक आउटकम आपल्याला मिळतो असं पण म्हणायला हरकत नाही. गोष्टींमधून पळून जाऊ नका, गोष्टींना समोर जाऊन तुम्ही स्ट्रॉंग आहात. पहिलंच कार्ड आलं आहे, खूप स्ट्रॉंग आहात. कोणत्या गोष्टीने तुम्ही जर स्वतःला कमी समजत असेल तर अजिबात समजू नका, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात त्या गोष्टीमध्ये. मूव ऑन करा, तिथेच करा जिथं गोष्टी तुम्हाला वाटतात की ह्या माझ्यासाठी बेटर नाहीत. आणि तसं काहीतरी साईन नक्की डेफिनेटली एंजल युनिवर्स तुम्हाला काही ना काहीतरी देतील आणि मग तुमची लाईफ बघा तुम्ही खूप खूप चेंज होईल त्याच्यानंतर. ओके, आजचा मेसेज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट्स नक्की करा की तुम्हाला मेसेज कसा वाटला. आणि जसं मी सुरुवातीलाच बोलले की प्रत्येक टॅरोटचं तुम्ही जोही कोणाचाही ज्यांचाही व्हिडिओ तुम्ही चेक करत असाल बघत असाल 70%च तुम्ही तुमचे मेसेज घेत चला. 30% आपले कर्मज असतात. ओके, कर्मज आहेत म्हणूनच आपल्या पुढच्या गोष्टी होत असतात. ओके, तर आजचा मेसेज आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट्स नक्की करा तुमच्याशी हा मेसेज किती रेझोनेट झाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पुढे जाऊन हवेत ते सुद्धा मला कमेंट्समध्ये द्या. ओके, थँक्यू सो मच.